नमस्कार. बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आज आपण पाहूयात श्री साईरत्न क्रीडा मंडळ आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियम येथे श्री साईरत्न मित्र मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा, राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्टे, भारतीय जनता पक्षाचे संघटक राजेश सावंत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुरेश मयेकर, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा वीणा रेड्डीज, कामगार नेते सुधाकर सावंत आणि साईरत्नचे अध्यक्ष राजू मयेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर, बशीर मुर्तुजा, कुमार शेट्टे, सुदेश मयेकर, सुधाकर सावंत या सर्व मान्यवरांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रत्नागिरीतील किरण डान्स अकॅडमीच्या तरुण व बाल कलाकारांनी नृत्य सादर केले. त्यानंतर स्पर्धेच्या विजेत्यांना देण्यात येणाऱ्या मानचिन्हांची अनावरण उर्मिलाताई घोसाळकर आणि बशीर मुर्तुजा यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उर्मिलाताई घोसाळकर यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
स्वागत नहीं करो क्या हमारा? Let's go! धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी Who's next? One mother listen up. रेस हमेशा मेरी थी और मेरी ही रहेगी Big fat butt. मेरे नाल तू whistle बजा, whistle बजा. मेरे नाल तू whistle बजा, whistle बजा. What you do with that big fat butt? जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे काय होते
हा ह्या वर्षीचा दुसरा सामना आहे. गेल्या वर्षीचा सामना होता आणि त्यावेळी मी मिस केला तो थोडाफार. ह्या वेळेला एक वेगळं माहोल असं मला जाणवलं की इथे एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा सामना तरी एकदम अप्रतिम असा होईल, रत्नागिरीतला एक इतिहास होईल असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आजपर्यंत कैक सामने आले, कैक गेले, परंतु असा इतका उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळतोय. हे या प्लेयरना, हे जे खेळणारे सगळे स्पर्धक आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आयोजक असतात ते आपल्याला व्यासपीठ मिळवून देत असतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण घ्यायचा असतो. त्यानंतरच आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि ती व्हावी आणि उत्कृष्टपणे आपण आपलं नाव जगाच्या पाठीवर न्यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करेन. कारण रत्नागिरीचं नाव ह्या इथे हा पहिलाच सामना इथे असा होतोय की नाईट आर्म इथे जे टेबल टेनिसचा जो कार्यक्रम इथे होतोय, हा सामना होतोय, हा प्रथमच असा इथे रत्नागिरीत होतोय आणि अशा सामन्यामध्ये एक वेगळं असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. इथे प्रचंड प्रमाणात गर्दी पण सुद्धा दिसून येते. रात्रीची वेळ असून सुद्धा लोक सामना पाहायला आलेली आहेत. हे एक रत्नागिरीचं वैशिष्ट्य आहे. स्पर्धक इथले कोणतेही असू देत, परंतु आवर्जून त्यांना प्रतिसाद मिळतो आणि स्पर्धकांना उत्तम जी साथ दिली जाते आणि हे सगळं श्रेय मी आयोजकांना आणि ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना, खास करून मयेकर फॅमिलीला देईन. ह्यांचा मयेकर फॅमिलीचा एक कौतुकाचा क्षण असा असतो की राम मंदिरमध्ये रामनवमी हा उत्सव साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यावेळेला मयेकरांचा हा सहभाग फार मोठा असतो. नवरात्र उत्सव सुद्धा त्यांच्या आई तिथे पुरणपोळ्या देत असतात, याचा मी इथे आवर्जून उल्लेख करेन. तो पण एक त्यांचा सहभाग असतो. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये ती फॅमिली पूर्णपणे पुढे असते. ह्याचं आज इथे मी एक उदाहरण पाहिलं की आज ते क्रिकेट क्षेत्रात सुद्धा पुढे आहेत, हे असं म्हणजे म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत आणि त्यांचं सर्व इथे प्रयत्न, योगदान इथे असतं. त्याचबरोबर सुदेशजी मयेकर हे सुद्धा धडाधडीचे कार्यकर्ते जरी असले, राष्ट्रवादीचे धडाधडीचे कार्यकर्ते आहेत आणि ते खूप जोमाने काम करत असतात. मी त्यांना गेली 30 वर्ष ओळखते आणि हे बघत असताना ह्यांचं सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये इथे योगदान दिसतंय. याचा आपण सर्वांनी भरपूर लाभ घ्यावा असं मी आपणास कळकळीची विनंती करेन. हा सामना जिंकण्याच्या दिशेनेच आपण इथे उतरा. हार जीत दोन्ही संघ इथे आहे, दोन्ही संघांना मी शुभेच्छा देते. हार जीत होतच असते, परंतु त्या मनाने जिद्द, मेहनतीच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो याचा प्रत्येक संघानं भान ठेवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त चुरशीचा सामना इथे व्हावा असं मी आपणास कळकळीची विनंती करते आणि खूप खूप आपल्याला शुभेच्छा देते आणि येथे थांबते. धन्यवाद. आणि प्रत्यक्ष पहिल्या सामन्याचे नाणेफेकही केले. वेदांत स्पोर्ट्स विरार या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आणि सामन्याची सुरुवात झाली. सदर स्पर्धा 23 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 2,55,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,25,000 रुपये असे असणार आहे. मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला 350 cc बुलेट बाईक दिली जाणार आहे.
अशा प्रकारच्या स्पर्धा खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात, तसेच स्थानिक क्रीडाप्रेमींना देखील आनंद देऊन जातात.